जय हिंद, जय महाराष्ट्र भावांनो, SSC GDचा आपला मेडिकलच्या संदर्भामध्ये आजचा आपला व्हिडिओ होणार आहे. तो त्यामध्ये मेडिकलमध्ये बघा काही मुलांना, बऱ्याच मुलांना बघा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबत होणार आहे का, हाच एक प्रश्न आहे की जे नवीन मुलं आहेत त्यांना माहीत नसल्यामुळे हा प्रश्न विचारलेला आहे. पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण सांगेन. आणि डी सर्टिफिकेट जो महत्त्वाचा लागतो, ज्यांना मराठा कॅन्डिडेटांनी हाईट आणि चेस्ट सूट घेतली होती आणि त्यांच्याकडे डी सर्टिफिकेट नव्हता आणि ते EWS सर्टिफिकेटद्वारे सूट घेतली होती, की त्यांनी जे आहे ते डी सर्टिफिकेट आता घेऊन जायचं आहे का नाही, मी ते बी तुम्हाला सांगणार आहे. आणि आपला जो आहे मेडिकलमध्ये सर्वात हार्ड सेंटर जे आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणता मेडिकल सेंटर हा हार्ड होणार आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. कोणता सेंटर या ठिकाणी सर्वात जास्त हार्ड आहे, त्या सेंटरवरती जर तुम्हाला बारीक चिरीक बी जर पॉईंट असेल तर तो तुम्हाला डायरेक्ट रिमेडिकल या ठिकाणी भेटून जाईल. आणि एक सेंटर असं बी असणार आहे की त्यामध्ये बघा तुम्हाला छोटासा वगैरे पॉईंट असला तर जर तो पुढं कवर होऊन जात असेल तर ठीक आहे, तर तो त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पॉईंट देणार नाहीत. पण एखादा सेंटर असा पण आहे की त्यामध्ये बघा आता 3 सेंटरपैकी त्यामध्ये बघा तुम्हाला की त्यांनी पॉईंट देणार म्हणजे देणारच. तर आपण तर बघूया. पहिलं जे आहे ते आहे पुणे. ठीक आहे, पुणे आपला सेंटर आहे. दुसरा जो आहे तो नाशिक आहे आणि तिसरा या ठिकाणी नागपूर सेंटर आहे. आता ह्या 3 सेंटर आहेत आपल्या महाराष्ट्राला. ठीक आहे, CRP पुणे आणि नाशिक आणि नागपूर या 3 सेंटरांपैकी भावांनो सर्वात म्हणजे जर सांगायला गेलं की सोपा सेंटर जर आपण जर बघितलं की ज्यामध्ये बघा भावांनो काहीही अडचण नसते आणि बिंदासपणे या ठिकाणी आपण मेडिकल देऊ शकतो, तर मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन की तो सेंटर आहे बघा नाशिकचा. ठीक आहे, नाशिकचं सेंटर आहे. त्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी खूप ज्या ठिकाणी रिमेडिकलला जास्त मुलं या ठिकाणी गेलेले न दिसलेले. पण मी तुम्हाला असं म्हणेन की जर आपल्याकडे कोणता जर पॉईंट आहे तर मग तुमचं जे आहे ते आहे तुम्ही पुण्याला पडो, तुमचं ते आहे ते नाशिकला पडो, त्या ठिकाणी तुमचं नागपूरला पडो. जर तुमच्याला थोडंसं बी पॉईंट आहे आणि ते जर पॉईंट तुमच्याकडे आहे की ते तुम्ही पॉईंट डॉक्टरना कसं त्या ठिकाणी डॉक्टर एखादा म्हणला की हात सरळ कर, तर तुम्ही रिॲक्ट कसं करता, तुम्ही त्या डॉक्टरना कसं दाखवता. ठीक आहे, तुम्हाला मी सांगेन की गेल्या वर्षी ठीक आहे पंजाबी डॉक्टर असेल, जे मुलं जे आहेत ते फायनल आउट झाले असतील, त्यांना सर्वांना माहीत असेल की पुणे सेंटरला पंजाबी डॉक्टर होता, सर्वात टफ होता. कोणत्याही मुलाला विचारलं की पंजाबी डॉक्टर कसा आहे, डॉक्टर नंबर 3 होता तो. पंजाबी डॉक्टर सर्वात हार्ड आहे. मी तुम्हाला कधी माझी बोट दाखवेन. ठीक आहे, एक हाताची माझी बोट आहे, त्या बोटामध्ये थोडंसं सूज आहे, तरीसुद्धा मी ते डॉक्टरला न दाखवता योगायोग त्यांनी मला तोच बोट आणि तोच हात धरून बाकी हात चेक केला. पण माझी ती बोट आणि ते बोट जर कोण बघितलं तर 100% म्हणतो की ह्याला पॉईंट भेटेल. पण मी त्या डॉक्टरकडनं 14 मुलांपैकी भावांनो आम्ही 2 मुलं त्या ठिकाणी फिट आणि 12 मुलं या ठिकाणी रिमेडिकलला गेलो होतो त्या डॉक्टरकडनं. म्हणजे जाग्यावरती मी फिट झालो होतो. पण तुमच्याकडे आहे की आपल्याकडे काहीतरी आहे की आपल्याला माहीत आहे की मला हा पॉईंट आहे, पण ते पॉईंट झाकणे का उघडणे हे तुमच्याकडे असतं. ठीक आहे, तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, फक्त तुम्ही का नाही त्या ठिकाणी असं भिवून जाऊ नका की भाऊ माझ्याकडे हा पॉईंट आहे. तुम्ही स्वतःच त्या डॉक्टरांकडे जर तुम्ही त्या नजरेनं तुम्ही स्वतः जर घाबरला तर मग तो म्हणेल डॉक्टरला हात धरले की घाबरतं म्हणजे हाताला काही ना काही त्यानं प्रॉब्लेम आहे, मग तो नीट चेक करेल. ठीक आहे, त्यांना कसं आहे की आधीच ते मुलं ते बाहेर काढण्याचा ते प्रयत्न करत असतात. ठीक आहे, मग मी म्हणेल की जास्त जर चौकशी कुठं होत नसेल तर ते नाशिक सेंटरवरती होणार आहे. ठीक आहे, आणि CRPF पुणे आणि CRPF नागपूर, कारण का बघा CRPFचे सेंटर आहेत दोन्ही पण, CRPF पुणे आणि CRPF नागपूर. या ठिकाणी बघा भावांनो की तुम्हाला जर या ठिकाणी जर 3 डॉक्टर आले, सपोज समजा 3 डॉक्टर इथं आणि 3 डॉक्टर या ठिकाणी इथं आले, तर 3 डॉक्टरपैकी तुम्हाला या ठिकाणी 2 डॉक्टर तरी तुम्हाला हार्ड येणार आहेत. ठीक आहे, 2 डॉक्टर हार्ड येणार आहेत. बाकीचे जे एक डॉक्टर असणार या ठिकाणी 1 आणि या ठिकाणी 1, हे तर तुम्हाला नॉर्मल असणारच आहेत. ठीक आहे, आणि ते डॉक्टर आपल्या राज्याचे नसणार, बाहेरचे असणार, कोण कुठल्या राज्याचा असू शकतो. ठीक आहे, तर मग काही मुलं असे बी म्हणत होतात की वशिला वगैरे काय, भावांनो वशिला वगैरे काही चालत नाही, दलाली वगैरे काही त्याच्या नादीला बी लागू नका. ठीक आहे, जे आहे ते बघा, आता इथपर्यंत तुम्ही आलाय, चांगले मार्क तुम्हाला आहेत, इथून पुढं त्या ठिकाणी तुम्ही फायनल सिलेक्शनच्या एकदम जवळ आहे. ठीक आहे, तर तुम्हाला मार्क चांगले असतील तर मग तुम्ही त्याबद्दल काही विचार करू नका. आपलं 100% प्रमाणे मेडिकल द्या, त्या ठिकाणी मेडिकल तुम्ही फिट होत चाल. आणि जर आपण जर विचार केला की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा, ठीक आहे, मुलं या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला म्हणतात की सोबतच होणार आहे का, तर भावा आधी तुमचं काय आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. ठीक आहे, आधी काय होईल, आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे. त्यानंतरच मग आपले पूर्ण हे डॉक्युमेंट चेक होतील आपले.
जितके बी काही डॉक्युमेंट आहेत. त्यानंतर मग तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर भावांनो मग या ठिकाणी मेडिकलला सुरुवात होणार आहे. ठीक आहे. तुमचं या ठिकाणी छातीचा एक्सरा होईल चांगल्या पद्धतीनं, मग युरिन टेस्ट होईल, त्या ठिकाणी मग ब्लड टेस्ट होईल. मग नंतर तुम्हाला त्या ठिकाणी एका डॉक्टरकडे नेतील, जे तुमचा चेस्ट नंबर वगैरे जे ज्या पद्धतीने दिलेला असेल त्यानुसार तुम्हाला लाईनीत बसून मग तुमच्या मेडिकलची पुढं प्रोसेस होईल. पर हा 3 युनिट होईपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी बसमध्ये घेऊन जाणं आणणं हे सर्व त्यांनी प्रोसेस करतील. ठीक आहे. आणि तुम्ही बाकी काही टेन्शन नका. बघा मेडिकल सेंटर हार्ड आहे की सोपं आहे हे फक्त डॉक्टरवरती डिपेंड असतो. ठीक आहे. आपण कुठल्या सेंटरला असं म्हणू शकत नाही की भाऊ की ते सेंटर हार्ड आहे किंवा ती सेंटर काय आहे ते सोपं आहे. तर सर्व काही जो आहे तो डॉक्टरवरती डिपेंड आहे. ठीक आहे. डॉक्टर आपला कशा पद्धतीनं आपल्याला चेक करतो त्याच्यावरती हे सर्व निर्भर आहे. आणि आपल्यावरही काही चूक न होऊ द्यावं मेडिकलला मी फक्त हेच मुलांकडून अपेक्षा करतो की तुम्ही बिंदासपणे जावा, त्या ठिकाणी बिंदास पद्धतीनं मेडिकल तुमचं होणार आहे. खूप काही हार्ड मेडिकल नसतो. ठीक आहे. एकदम नॉर्मल मेडिकल असतो आणि तुम्ही जास्त टेन्शन घेऊ नका की मेडिकल भाऊ मला हा पॉईंट आहे. तर ते पॉईंट तुम्हाला डॉक्टरला न दाखवता त्या ठिकाणी कसं तुमच्याद्वारे रिकवर होता येईल हे तुम्ही स्वतः त्या ठिकाणी विचार करा. एकदम असं ही करू नका, त्या विचारामध्ये एकदम घाबरून जाऊ नका. ठीक आहे. पद्धतशीर बसा. ठीक आहे. काही तुमच्या त्या ठिकाणी टेन्शन होणार नाही. आणि तुम्ही म्हणत आहात डॉक्युमेंटचा सर्कल डेटचा, तर ठीक आहे. सर्कल डेट डॉक्युमेंटविषयी मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपला व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की सर्कल डेटचे डॉक्युमेंट आहेत तर काय करायला पाहिजे. ठीक आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. सगळं व्यवस्थित होईल. फक्त तुम्ही बी पॉझिटिव्ह राहा. आणि ज्यांना 5+ मार्क जास्त आहेत ते भाऊ BSFला 100% होणार आहे आपला शब्द आहे. ठीक आहे. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. जय हिंद.